हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18 मोक्ष संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अथाष्टादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18 श्लोक क्रमांक 50. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे. समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा. कौन्तेया, अशा प्रकारे सिद्धी प्राप्त झालेल्या ब्रह्मावस्था प्राप्त करतो. अशा प्रकारे सिद्धी प्राप्त झालेला ब्रह्मावस्था प्राप्त करतो. ही ज्ञानाची परमोच्च अवस्था आहे. आता ती माझ्याकडून थोडक्यात जाणून घे. भगवंत श्री सांगत आहेत की अशा प्रकारे सिद्धी प्राप्त झालेला ब्रह्मावस्था प्राप्त करतो. याचा अर्थ मागील श्लोक क्रमांक 49 मध्ये जी नैष्कर्म्य सिद्धी सांगितली आहे ती सिद्धी प्राप्त झालेला साधक असा घ्यायचा आहे. अशी नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झाली की असा साधक ब्रह्मस्थिती प्राप्त करतो. भगवंत श्री सांगत आहेत की ही ज्ञानाची परमोच्च अवस्था आहे. ब्रह्मस्थिती मिळाली की आणखी काही मिळवायचे शिल्लक राहत नाही. आपल्या मागे लागलेली भौतिक वस्तू जगताची भोगापवर्गता संपुष्टात येते. आपण जीवन मुक्त होतो. आपण येथे भोग निर्माण करायला आलो नव्हतो. आपण येथे अंशात्मक रूपाने या अप्रतिम अतिसुंदर अशा सृष्टीलीलेचा आस्वाद घ्यायला, याचा निखळ केवळ आनंद घ्यायला आलेलो आहोत. भोगमायेत अडकण्याचा हा मधला काळ आता संपुष्टात आला. आता नैष्कर्म्य सिद्धीने ब्रह्मस्थिती प्राप्त होऊन कैवल्यानंद घ्यायला आपण पुन्हा मुक्त होतो. भगवंत श्री सांगत आहेत की ही ब्रह्मावस्था कशी प्राप्त होते ते आता तू माझ्याकडून थोडक्यात जाणून घे. थोडक्यात म्हणायचे प्रयोजन असे की अशा प्रकारचे ज्ञान या आधी सांगून झालेले आहे. आता येथे पुन्हा एकदा त्याची अगदी थोडक्यात उजळणी करूयात. कदाचित थोड्या वेगळ्या भाषेत निजबोध घे, निजबोध मे असे म्हणायचे कारण म्हणजे घोकमपट्टी करून ज्ञानप्राप्ती होत नाही. त्याऐवजी मूलभूत सिद्धांत समजून घ्यावे. सांख्ययोगात जाणण्याला, समज होण्याला विशेष महत्त्व असते. त्यामुळे ज्ञानाचा पाया पक्का होतो. त्यामुळे अशा ज्ञानाचा प्रत्यक्ष सुयोग्य असा उपयोग, वापर करता येतो. उदाहरणार्थ भूमितीची प्रमेय पाठ करू नयेत, ती मूलभूत सिद्धांताने समजून घ्यावीत. म्हणजे पुढे त्या आधारे त्यावरील कृत्य सोडवता येतात. याला जोडून पुढचा श्लोक, श्लोक क्रमांक 51. बुद्ध्या विशुद्ध्या युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन् विषयास्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च. पुढचा श्लोक. विविक्तसेवी लघ्वाशी यत्वाककायमानस ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रिताः. पुढचा श्लोक, श्लोक क्रमांक 53. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शांतो ब्रह्म भूयाय कल्पते. विशुद्ध बुद्धियुक्त, काटेकोरपणे स्वतःवर नियंत्रण ठेवून तसेच वाचाळपणाचा त्याग करून, रागद्वेष नष्ट करून, तसेच एकांतवासी नियमित भोजन करणारा, काये वाचे मने संयम असलेला, सदा सर्वदा ध्यानयोगात रत असणारा,
अंगी वैराग्य बाणलेला अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध, परिग्रह यापासून दूर असलेला, ममतारहित शांत असलेला ब्रह्मप्राप्तीस पात्र होतो. बुद्ध्या विशुद्ध्या युक्त. विशुद्ध बुद्धियुक्त याचा अर्थ साधकाची बुद्धी पूर्ण शुद्ध असायला पाहिजे. कोणतीही घटना, दृश्य पाहिल्यावर ती घटना किंवा ते दृश्य जसे आहे तसेच तिचे विश्लेषण बुद्धीकडून केले गेले पाहिजे. येथे आपल्या देहादी इंद्रियांना सौख्य कसे मिळेल किंवा दुःख कसे मिळणार नाही हा विचार प्रबळ होता कामा नये. अशा प्रकारे बुद्धी काम करील तरच साधक दृश्याला साक्षी राहू शकेल. जीवन जसे आहे तसेच तो जगेल. प्राप्त जीवनापासून पळून जाणार नाही किंवा त्यात बदल करणार नाही. त्यायोगे आपले संचित भोग उपभोगून संपवून नवीन भोग निर्माण न करता मुक्तीच्या दिशेने मार्गस्थ होईल. धृत्या आत्मानं नियभ्य. काटेकोरपणे स्वतःवर नियंत्रण ठेवणारा साधक कधीही अयोग्य वागत नाही. जे करायचे त्यावर तो ठाम राहतो आणि त्याचप्रमाणे तो प्रत्यक्षात आचरण करतो. तो निश्चयी असतो. वारा येईल त्याप्रमाणे तो जीवनाकडे पाठ फिरवत नाही. यामुळे त्याचे प्राप्त भोग संपुष्टात येतात. तो मुक्तीच्या दिशेने मार्गस्थ होतो. शब्दादीन विषयान त्यक्त्वा. वाचाळपणाचा त्याग करून जो मितभाषी असतो तो नसत्या उचापती करत नाही. साधक मौन असतो. अत्यावश्यक असेल तरच आणि तेवढेच तो बोलतो. उगीच शब्दांचे फुलोरे उडवत तो गावभर नाचत नाही. सतत आत्मतत्वाच्या चिंतनात मग्न असतो. यामुळे विनाकारण वाचाळपणा होत नाही. विषय चघळत नसत्या चर्चांचे घोळ घातले जात नाहीत. यामुळे त्याचे चित्त जागेवर राहते. तो भौतिक वस्तुजगताच्या विषयात गुंतत नाही. यामुळे त्याचे प्राप्तभोग संपुष्टात येतात. तो मुक्तीच्या दिशेने मार्गस्थ होतो. रागद्वेषी व्युदस्य. साधकाने रागद्वेष नष्ट केलेले असतात. जे काही झाले आहे, जे काही चालले आहे आणि जे काही होणार आहे तेच योग्य आहे, कारण ते सर्व काही प्रभूच्याच मर्जीने होत असते. अशीच त्याची श्रद्धा असते. यामुळे स्वतःच्या मतापेक्षा काही वेगळे झाल्यामुळे त्याला राग म्हणजे भावभावना होत नाहीत. त्याला कोणाचाही द्वेष मत्सर होत नाही. यामुळे त्याचे प्राप्त भोग संपुष्टात येतात. तो मुक्तीच्या दिशेने मार्गस्थ होतो. विविक्त सेवी. साधक एकांतवासी असतो. त्याला स्वात्म्याची मैत्री फार फार आवडते. तो स्वात्म्याजवळ रमतो. अगदी अत्यावश्यक असेल तेवढाच तो समाजात मिसळतो. जास्तीत जास्त वेळ तो एकांतात आत्मशोध घेतो. यामुळे नवीन भोग निर्माण होत नाही. त्याचे संचित भोग लवकर संपुष्टात येतात. तो मुक्तीच्या दिशेने मार्गस्थ होतो. लघ्वाशी. साधक नियमित भोजन करणारा असतो. ठराविक वेळी ठराविक तेवढेच तो खातो पितो. उगाच सर्वत्र खात पित तो हिंडत नाही. यामुळे त्याची प्रकृती रोगमुक्त असते. त्याच्या अंगी संयम आणि विवेक बाणतो. तो सात्विक होतो. त्याच्यात मेद चढत नाही. तो प्रभू सेवेला सदा सर्वदा उत्साही असतो. नियमित भोजनामुळे त्याची नित्य जीवन क्रियाही नियमित होत राहते. अशा साधकाचे नवीन भोग निर्माण होत नाहीत. तो मुक्तीच्या मार्गावर चालू राहतो. यत वाक्याय मानस. काये वाचे मने संयम असलेला साधक आत्मबुद्धीने सृष्टीलीला उपभोगतो. तो मनाप्रमाणे आचरण करत नाही. त्याच्या चित्तवृत्तींचा निरोध झालेला असतो. बाह्यसृष्टीचा जीवित राहण्यापुरता उपभोग घेऊन तो बाकी वेळ अंतर्मुख होऊन प्रवाहित होतो. अशा साधकाचे नवीन भोग निर्माण होत नाहीत. तो मुक्तीच्या मार्गावर चालू राहतो. ध्यान योगपर नित्यम. सदा सर्वदा ध्यानयोगात रत असणारा साधक अल्पकालावधीमध्ये ध्यान समाधिस्थ होतो. त्याला आत्मानुभूती मिळते. तो साक्षात्कारी होतो. आत्ममिलनोत्सुक साधक भौतिक जगतात रमत नाही. त्याला सदा सर्वदा आत्म्याची ओढ लागलेली असते.
त्याचे भोग संपुष्टात येतात. तो आत्ममार्गी झपाट्याने प्रगत होतो. वैराग्यम समुप्राशित, अंगी वैराग्य मांडलेला साधक नित्य नियमित आत्मानंदी टाळी लावून आत्मानंदात रत असतो. त्याला या मर्त्य नश्वर जगताचे भान नसते. तो वितरागी म्हणजे त्याने सर्व राग भाव भावना रिपू जिंकलेले असतात. त्याचे संचित भोग संपुष्टात येतात. तो आत्ममार्गी झपाट्याने प्रगत होतो. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य. साधक अहंकार बल दर्प काम क्रोध परिग्रह यापासून दूर राहतो. साधकाला कुणाबद्दलही असूया नसते. त्याला कसलीही आकांक्षा नसते. त्याने त्रिगुण जिंकलेले असतात. त्यामुळे साधकाला अहंकाराची बाधा होत नाही. तो सत्तापिपासून असतो. त्याला कोणावरही अधिकार गाजवायचा नसतो. त्यामुळे शारीरिक आर्थिक किंवा अशाच कोणत्याही जोरावर तो कोणावर कसलीही बळजबरी करत नाही. त्याला ईर्ष्या नसल्यामुळे कशाचीही घमेंड नसते. जसे आयुष्य आहे तसेच तो स्वीकारतो. त्यामुळे त्याने कामना वासना जिंकलेल्या असतात. कसलीच अपेक्षा नसल्यामुळे त्याच्या मताविरुद्ध काहीही घडत नाही. जे काही घडत आहे तेच प्रभूला मंजूर असून तीच परमात्म्याची इच्छा आहे हे त्याने जाणलेले असते. त्यामुळे त्याला क्रोध येत नाही. जीवन जगायला अत्यावश्यक वस्तू जगताचा उपभोग घेऊन तो सर्व वेळ प्रभूचरणी सेवा करत असतो. त्यामुळे तो कसलाही वस्तू संग्रह करत नाही. निर्मम, साधक ममता रहित असतो. त्याला कशाचाही लोभ नसतो. स्वतःच्या शरीरापासून सानिध्यात आलेल्या कोणत्याच गोष्टीबद्दल त्याला ओढ आच नसते. समोर जे येईल त्यावेळी त्याचा स्वीकार करणे, वस्तू दूर झाली की त्याचा शोक न करणे हे त्याचे धोरण असते. त्यामुळे साधक ममता रहित असतो. त्यामुळे त्याचा जीव कशातही गुंतून राहत नाही. एखादी गोष्ट मिळाली किंवा न मिळाली तरी त्याला या दोन्ही गोष्टी सारख्याच असतात. वस्तू मिळणे किंवा न मिळणे यात त्या प्रभूचा काहीतरी चांगलाच हेतू असतो हे त्याने जाणलेले असते. जे होते तेच भल्यासाठी होत असते अशी त्याची भावना असते. शांत, साधक सदा सर्वदा शांत आणि निश्चल असतो. कोणतेही संकट येवो, कोणतीही घटना घडो, साधक त्यामुळे कधीही विचलित होत नाही. डगमगत नाही, खचून जात नाही. संकटासमोर ठाम उभा राहतो. तो संकटातून बाहेर कसे होता येईल याचा विचार करून त्याप्रमाणे कृती करू लागतो. ब्रह्म भूयाय कल्पते, असा साधक ब्रह्मप्राप्तीस प्राप्त होतो. याचा अर्थ तो ब्रह्मपदाला पोचत नाही तर त्यासाठी सिद्ध होतो. आता तो साधना करून ब्रह्मपद मिळवू शकतो. आता सांगितलेले अंगी बांधले की साधक अध्यात्म योग साधना करायला तयार होतो. ब्रह्मपदासाठी ही सिद्धता असते. आता तो अध्यात्माच्या मार्गावर पाऊल ठेवतो. हरिओम.